चामोर्शी तालुक्यात नव्याने उभारण्यात आलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसस्थानक सर्व सुविधा आणि आवश्यक कामांसह पूर्ण होऊनही गेल्या 2 महिन्यांपासून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना आजही जुन्याच ठिकाणी उन्हात आणि पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. जनतेच्या पैशातून उभारलेले बसस्थानक वापरात न आणणे हे प्रशासनाच्या अनास्थेचे द्योतक असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन राघो गेडाम यांनी चामोर्शी येथे जाऊन नव्या बसस्थानकाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी बसस्थानक पूर्णपणे तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे ते सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप केला. यावेळी पवन गेडाम यांनी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका करत पुढील 7 दिवसात बसस्थानक नागरिकांसाठी सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. अन्यथा शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच गरज पडल्यास जनआंदोलन आणि चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान बसस्थानक लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना त्याचा लाभ मिळावा अशी मागणी स्थानिकांकडूनही करण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यामध्ये एसटी महामंडळाचं काम 14 महिन्यापासून मंजूर झालेला होता आणि काम पूर्ण झालेलं आहे. एसटी महामंडळाचं म्हणणं असं आहे की स्थानिक आमदारांची वेळ न मिळाल्यामुळे आमचा हा उद्घाटनाचा सोहळा थांबल्यामुळे बसस्टँड चालू आहे. म्हणजे जनता रस्त्यावर असेल ना, आपण जर आमदार साहेबाची वाट पाहत असेल तर हे त्याच्यानंतर चालू देणार नाही. अवघ्या 8 दिवसामध्ये जर हा बसस्टॉप जर चालू झाला नाही उद्घाटन करून तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण हा उद्घाटन करून बसस्टँड सुरू करण्यात येईल. जय महाराष्ट्र. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.